मटणची भाजी आहे ना प्रत्येक वेळेस चांगलीच होत नाही, ती फक्त एकदा दोनदा चांगली होते. तर जे काय झालं, गेले 2 वेळेस झालं चिकन आणतोय ना सॉरी गेले 2 वेळेस झालं चिकन आणतोय ना. तर गेल्या वेळेस आहे ना भाजीत भरपूर तिनं ॲक्च्युली बिर्याणी केली होती. तर बिर्याणीमध्ये तिनं सगळं टाकलं होतं, मसाला वगैरे, पण चव कशाचीच नव्हती आणि मीठ पण कमी होतं, नुसतं भात आणि त्यात तेल जास्त झालं होतं. ठीक आहे. आणि ह्यावेळेस आहे ना तिनं सगळं टाकलं आहे, पण ह्यावेळेस पण चव नाही आहे, म्हणजे थोडंसं मीठ कमी आहे आणि त्या भाजीमध्ये आहे ना थोडंसं असं पळी फिरवल्यावरती खाली बुडाला खडं लागते. तर मग तिनं वरचं चिकन आणि भाजी साईडला केली, 2-3 वेळा केली, तरी पण ते खाली पळीला लागते करताना. तर ते कशात लागते काय माहिती. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता एक वेळेस तिने एक नाही 3-4 वेळेस भाजी एकदम मस्त केली ना, एकदम मस्त केली. पिलो ए भूब आहे तिथं. तर तिनं भाजी मस्त केली ती, पण गेले 2-3 वेळेस तिला काही जमं नाही. ठीक आहे. पण मी काय तिला बोललो नाही, मस्त झाले बोललो भाजी, ठीक आहे, काय विषय नाही. पिल्याला घेऊन आलो मी वर इकडं, पिल्या तिथं खेळत बसलाय. म्हटलं थोडं जेवण झालं चालावं. मस्त गार खाली उकडत होतं आणि पाऊस नाही, हैदराबादमध्ये पाऊसच नाही, कसलाच पाऊस नाही, फक्त वातावरण आहे. वातावरण आहे शांत वातावरण आहे, वारं वगैरे येतं आहे. आणि मी खाली एकदम ग्राउंड फ्लोअरला राहतो तर ते उकडतं आहे, तर जेवताना वगैरे लय भरपूर उकडतं आहे. तुला पडशील बरं का. सृजल चालायला लागले, ते आता लय राड आहे, सगळे उठा ठेवा करते जेवताना, व्यवस्थित जीव देत नाही. मिठाच्या डब्यात हात घाल, भाजीत हात घाल, भाकरी इसकाट वगैरे, तिला सेपरेट भात द्यावा लागतो इसकाडायला. भात एका वाटीत ठेवायचं मोठ्या पातेल्यात, सॉरी प्लेटमध्ये, मग ती खाती इसकटती ती चालू असतं तिचं. ओके. तर कामाला जायचं, ड्युटीला जायचं. आत्ता वाजलं त्या 1 वाजत आले, अजून अर्ध्या तासांनी निघायचं आहे. जेवण झालं तर म्हणलं थोडंसं वरी चालावं. ठीक आहे. तर त्यांना गेले 2-4 दिवस माझं डोकं काय व्यवस्थित चाललं नाही, थोडंसं लो फील करतोय, जसं की मी काल बोललो. आज जरा बरं वाटायला लागले, ते ना डोक्यात विचार येऊन असं व्हायला लागलं माझ्या. आणि घरी पण थोडंसं आता प्रत्येकाच्या फॅमिली काही ना काय प्रॉब्लेम असतात, मी काही ते तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळं थोडंसं विचार जास्त होतात आणि विचार जास्त असल्यामुळं डोकं व्यवस्थित चालत नाही. ठीक आहे, काही विषय नाही, फॅमिलीचा आपण साईडला ठेवू संबंध. ओके. तर व्लॉग माझे असेच यायला लागलेत, मी काही जास्त बाहेर फिरत नाही, मी घरीच बसून आहे. हे बघा सज्जा कशी चालते बघा, निघ आमची गाडी निघाली. असं करत ती लय वेळ पडते, तिला अशी उत्सुकता असते, तिथं का आहे तिला बघायचं राहतं. कुठं बसते म्हणजे एवढं मोठं पटांगण नाही इकडं, तर तिला तिथं कोपऱ्यात जायचं. आमच्यात आज मसाला खराब झालेला आहे. ते खडं जे मागाशी मी बोललो का, ते खडं लागलं होतं. अय्यो सृजा बसली होती, कसं झालं. ठीक आहे, काय विषय नाही, गाडीच खराब आहे आपली सध्याला, तर मळलेली गाडी. सॉरी ते मसाला आहे ना, त्यात मसाला काय तर खडं झालं का काय झालं काय माहिती. त्या मसाल्यात कुठून आलं तर खडं, ते मसाल्यात सगळं खडं झालं. तर मसाल्याची चूक आहे, आमच्या बायकोची चूक नाही. बायकोची कधीच चूक नसते, लक्षात राहू द्या. काय मसाल्याची, कोथिंबीरची, नंतर बाकी सगळ्या गोष्टींची चूक असते, पण तुमच्या बायकोची कधी चूक नसते, हे लक्षात राहू द्या तुम्हाला. काय एकदा काय झालं माहिती आहे का, खोबरं गावाकडनं आणलं होतं एकदा खोबरं. त्यावेळेस भाजी चांगली झाली होती बरं का, मग त्यावेळेस मीठ वगैरे सगळं बाहेर पडलं होतं, म्हणजे सगळं व्यवस्थित टाकलेलं होतं. पण नंतर ते खोबरं संपलं काहीतरी, आणि नंतर तिने भाजी केली, चांगली नाही झाली. मी त्याला थोडंसं बोललं की भाजी नाही चांगली झाली, काय केलं असं तसं. ती म्हणली खोबरं संपलं घरचं, म्हणली इथलं खोबरं चांगलं. तर त्या खोबऱ्यावरनं बांधणं आमची. खोबऱ्याचं काय बरं काय, खोबरं सगळी कसं एमत असतं ना, म्हणली चव देत नाही इथलं खोबरं, त्यामुळं भाजीला चव नाही. तर बायकोची काही चूक नसते. तुमच्या मसाला जे आणताना तुम्ही
मसाला खोबरं कोथिंबीर सगळं त्यांची चूक असते, तुमची पण नसते. तुमच्या जे आणलेत ना मसाला त्याची चूक असते. ठीक आहे. तर गाईज जेवणाचा टाईम लॅबमध्ये काय झालं सांगतो. तर गाईज आम्हाला प्युरिफिकेशन म्हणून असतंय. ठीक आहे. तर ते प्युरिफाय करायला मी ॲक्च्युली कंपाऊंड सबमिट करायला लागलो होतो. कंपाऊंड सबमिट करायला लागलो आणि कंपाऊंड हसतोय जादूवर. कंपाऊंड सबमिट करायला लागलो होतो. कंपाऊंड सबमिट काय बोलतो, कंपाऊंड सबमिशनला चाललो होतो. गेलो पण तो तिथला तो बोलला मॅनेजर जो प्रेप हँडल करतो तो बोलला की हे सॉलिड आहे. मी 2 प्रकार दिलं होतं, एक लिक्विड दिलं होतं सॉलिड दिलं होतं. दोन्हीत पण कंपाऊंड होतं. ते मला सॉलिड डिझॉल्व करून दे. मॅडमला थांब मॅडमला बोलतो. मॅडमला घेऊन गेलं. मॅडम म्हणली कर की असं तसं तुम्हाला काय दुसरं काय काम नाही. ॲक्च्युली ते त्यांचंच काम आहे बरं का, डिझॉल्व करणं, वेगवेगळ्या मोबाईल फेस वगैरे तयार करणं. पण तो डिनाय करायला लागला. म्हणाय का म्हणजे नाही म्हणायला लागला. मग मॅम रिजेक्ट केलं डायरेक्ट नाही का तिनं. रिजेक्ट केल्यावर काय आता मी आणलं डिझॉल्व करायला बघतोय. मी काय त्यात थोडंसं वॉल्यूम वगैरे ॲड करून देईन. पण तिथं दोघांची बाताबाती झाली, माझ्या मॅनेजरची आणि त्या मॅनेजरची. थोडंसं बोलाबोली झाली मस्तपैकी. मी मज्जा घेत होतो त्यांची. एक तर कामं करायला नको, प्युरिफिकेशनला त्यांना कंपाऊंड घेतलं पाहिजे ना. गाईचा आज उशीर झाला. रोजच होतं रोजच्यासारखा. 11:15 झाले ते 11:15 झाले त्याची. बायकोनं कारण ऐक किसकिस झालीत बघ गाडीवर. बाकी पण ते एवढं उशीर यायचं असलं तर यायचं नाही. आज घरातच घेणार नव्हते पण म्हणलं आजच्या दिवस होती, उद्यापासून नको घेऊ. ठीक आहे. ब्लॉग आवडला असं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस.